आपण सगळेच एका समाजात राहतो, बरोबर? पण कधी विचार केलाय का, की आपल्याला घडवणारी, आपले विचार, आपल्या सवयी, आपलं वागणं ठरवणारी ही एक अदृश्य शक्ती नक्की आहे तरी काय? तर आज आपण याच जबरदस्त प्रक्रियेबद्दल जाणून घेणार आहोत. म्हणजे बघा ना, समाजात कसं वागायचं, कोणाशी काय बोलावं, कुठे शांत बसावं, हे सगळं आपल्याला कोणी शिकवत नाही. हे जे काही अलिखित नियम आहेत, ते आपण शिकतो तरी कसे आणि कुठून? तर याच प्रश्नाचं उत्तर आहे सामाजिकीकरण. ही एक अशी प्रक्रिया आहे जी अक्षरशः आयुष्यभर चालते. जन्मापासून आपण आपल्या आजूबाजूच्या जगाकडून, लोकांकडून समाजाचे नियम आणि मूल्य शिकत जातो आणि त्यातूनच एक सामाजिक व्यक्ती म्हणून घडत जातो. बरं, आता सामाजिकीकरण म्हणजे काय, हे तर आपल्याला कळलं. पण मग प्रश्न असा आहे की याची गरजच काय आहे? हे इतकं महत्वाचं का मानलं जातं? चला, आता हेच समजून घेऊया. म्हणजे ह्या सगळ्या प्रक्रियेचा नेमका हेतू काय आहे? यातून नक्की काय साध्य होतं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामाजिकीकरण आपल्याला एक सामाजिक प्राणी म्हणजे समाजात वावरणारी व्यक्ती बनवतं. आपलं व्यक्तिमत्व घडतं, आपल्या आयुष्याला एक प्रकारची शिस्त लागते आणि जगण्यासाठी आवश्यक असलेलं ज्ञान मिळतं. इतकंच नाही तर यामुळे समाजातले भेद कमी व्हायला मदत होते आणि आपली संस्कृती, आपल्या परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे व्यवस्थित पोचवल्या जातात. थोडक्यात काय, तर ही प्रक्रिया व्यक्ती आणि समाज या दोघांनाही घडवते. ओके, तर सामाजिकीकरण महत्वाचं आहे हे तर आपल्याला कळलं. पण मग आपल्या ह्या सामाजिक जीवनाचे शिल्पकार कोण आहेत? कोण आहेत ते जे आपल्याला सतत आकार देत असतात? चला, या प्रभावशाली घटकांबद्दलच जाणून घेऊया. यात सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्वाचं येतं ते म्हणजे आपलं कुटुंब. आपलं घर हीच आपली पहिली शाळा असते. इथेच आपण प्रेम, सहकार्य, आदर यांसारखे मूलभूत मूल्य शिकतो. आपले आई-वडील हे खरं तर आपले पहिले आणि सर्वात महत्वाचे शिक्षक असतात. मग आपण घराबाहेर पडतो आणि आपल्याला भेटतात आपले मित्रमैत्रिणी, आपले समवयस्क. त्यांच्यासोबत खेळताना, वावरताना आपण गटात कसं वागायचं, एकमेकांना कसं समजून घ्यायचं, कधी तडजोड करायची, हे सगळं शिकतो. या अशा गोष्टी आहेत ज्या आपण मोठ्यांकडनं नाही शिकू शकत. आणि त्यानंतर येते शाळा. शाळा आपल्याला फक्त पुस्तकी ज्ञान देत नाही, तर ती आपलं जग खूप मोठं करते. आपले शिक्षक आपल्याला आत्मविश्वास, समानता, धैर्य यांसारखे सद्गुण शिकवतात आणि आपलं चारित्र्य घडवतात. आणि आजच्या काळात तर प्रसारमाध्यमांना आपण विसरून चालणारच नाही. टीव्हीवरच्या जाहिराती, बातम्या, सिनेमे या सगळ्याचा आपल्या विचारांवर आणि आपल्या वागणुकीवर खूप मोठा प्रभाव पडतो. सामाजिकीकरणामध्ये त्यांची भूमिका खूपच महत्वाची झाली आहे. ठीक आहे, ही प्रक्रिया अजून चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण एक ठोस उदाहरण पाहूया. म्हणजे सामाजिकीकरण लिंगभावावर म्हणजेच स्त्री-पुरुषांच्या भूमिकांवर कसा परिणाम करतं ते बघूया. हे बघा, समाजात नकळतपणे मुलामुलींसाठी कसे वेगवेगळे नियम बनतात. मुलाला उशीर झाला तर त्याला कारण विचारलं जातं, पण मुलीला थेट सूचना दिली जाते की संध्याकाळपर्यंत घरी यायचं. मुलाच्या हातात खेळायला बॅट दिली जाते, तर मुलीकडून स्वयंपाकघरात मदतीची अपेक्षा ठेवली जाते. हेच आहे लिंगभावावर आधारित सामाजिकीकरण, जे अगदी लहानपणापासूनच सुरू होतं. पण मग एक प्रश्न उरतोच. हे जे काही आपल्याला शिकवलं जातं, ते नियम काय कायमचे असतात का? की त्यात बदल होऊ शकतो? चला, आपल्या या बदलत्या सामाजिक आराखड्यावर एक नजर टाकूया. म्हणजे आपल्याला जे लहानपणापासून शिकवलं गेलं, ते आयुष्यभर तसंच राहतं का? हे सामाजिक नियम म्हणजे काय दगडावरची रेघ आहेत का? तर उत्तर आहे अजिबात नाही. आणि हे वाक्य त्याचं उत्तम उदाहरण आहे. काळ बदलतो तसा समाज बदलतो आणि समाजाचे नियमही बदलतात. एकेकाळी काही क्षेत्र फक्त पुरुषांसाठीच आहेत असं मानलं जायचं, पण आज स्त्रियांनी तिथेही आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. खाणकाम असो, संरक्षण विभाग असो, वैद्यकीय संशोधन असो किंवा मोठे उद्योगधंदे, अशा अनेक क्षेत्रांमध्ये आज स्त्रियांनी पारंपरिक सीमा ओलांडून आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे. यावरून अगदी स्पष्ट दिसतं की आपला सामाजिक आराखडा हा स्थिर नाहीये, तो सतत बदलतोय, विकसित होतोय. तर मग जाता जाता एक विचार करूया. आपलं जग इतक्या वेगाने बदलत आहे. ह्या बदलत्या जगात आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी कोणते सामाजिक नियम आणि कोणती मूल्ये तयार करणार आहोत? ही जी पुढची सामाजिक पटकथा लिहिली जाणार आहे, त्यात आपला प्रत्येकाचा वाटा काय असेल? यावर विचार नक्की करा.